हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी माझ्यासाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत उपयोगात येईल असं सोप्या पद्धतीने प्रोटीन पावडर बनवलेले आहे. त्यासाठी मी बदाम, काजू, खारीक, पिस्ता, खरबूज बिया, सूर्यफूल बिया, अक्रोड, पंपकिन सीड्स आणि खडीसाखर हे सर्व पदार्थ घेतले आहे. त्याचबरोबर मी फुटाणे वापरलेले आहेत, वेलची पावडर वापरलेली आहे, खसखस वापरलेली आहे. सर्व प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत. डिंक आहे आणि मखाने आहे. मखान्यांचा यूज सर्वांना माहितीच आहे. हे सर्व मी बघा अशा प्रकारे मी माझं प्रोटीन पावडर बनवण्यासाठी घेतलेले आहे. त्यानंतर मी कढई गॅसवर ठेवली. मखाने मी भाजण्यासाठी काही वेळ भाजण्यासाठी गॅसवरती मंद आचेवरती ठेवलेत आणि छानपैकी मखाने भाजलेत. दुसरं मी बदाम भाजून घेतले आणि सेम तीच प्रोसेस मी फुटाणेसुद्धा मी भाजून घेतले. त्यानंतर मी पूर्ण एकत्र जे आहे आपलं मिश्रण जे घेतलं आहे आपण प्रोटीन पावडरसाठी ते भाजून घेतले. आपण सेपरेट पण करू शकतो. त्यानंतर मी फॅनखाली ते थंड होण्यासाठी घेतलं आहे. त्यानंतर ते मिक्सरच्या जारीमध्ये टाकलं आहे आणि ते स्मॅश करण्यासाठी मी मिक्सरमध्ये घेतलं आहे. छान प्रकारे असं आपलं पावडर मिक्सरमध्ये स्मॅश केल्यानंतर आपलं छानपैकी पावडर तयार होतं. ते आपण लहान मुलांना शाळेत जाताना दुधामध्ये पण देऊ शकतो. आणि हे बघा मी त्याच्यानंतर दलियाची रेसिपी केलेली आहे. त्यामध्ये पण खूप सुंदर असं माझं प्रोटीन पावडर लागतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा.